बिहार राज्यातल्या गोपालगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रेमीयुगलाची हत्या करण्यात आली असून दोघांचे मृतदेह एकाच खोलीत सापडले आहेत. भोरे क्षेत्रातल्या कल्याणपूर गावात ही घटना घडली. प्रेयसीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता, तर प्रियकराचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. कल्याणपूर गावातले रहिवासी असलेल्या संतोष सिंह यांचे पुत्र मंटू सिंह आणि त्यांच्या शेजारी असलेले हरिलाल सिंह यांची कन्या पुष्पा कुमारी यांचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. 2 वर्षापूर्वी ती दोघं घर सोडून पळाली होती. मात्र कुटुंबियांच्या दबावामुळे त्या दोघांनाही परत यावं लागलं होतं. 2022मध्ये पुष्पाचं लग्न तिच्या कुटुंबियांनी अन्य कोणाशी तरी लावून दिलं. लग्नानंतर ती पुन्हा माहेरी आली तेव्हा पुन्हा एकदा आपल्या प्रियकरासोबत म्हणजेच मंटूसोबत ती पळून गेली. दोघंही लखनौत राहू लागले. तिथे मंटूचे वडील ठेकेदारी करायचे. मंटूचा विवाह अन्य कोणा मुलाशी लावण्यासंदर्भात त्याच्या कुटुंबियांनी तयारी सुरू केली. पुष्पावर अत्याचार होऊ लागले. त्यामुळे पुष्पाने गोपालगंज महिला ठाण्यात हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान 4 महिन्यांपूर्वी मंटूला महिला ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवलं होतं. त्याआधी पुष्पा आपल्या प्रियकराच्याच घरी राहत होती. काही दिवसांपूर्वीच मंटू तुरुंगातून सुटून आला आणि थेट आपल्या घरी गेला, जिथे पुष्पा राहत होती. गुरुवारी 21 मार्च दुपारपर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना शंका आली. डोकावून पाहिलं असता त्यांना दोघांचे मृतदेह दिसले. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर असं वाटतं की त्यांची हत्या करण्यात आली असावी आणि आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. भोरे पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल कुमार यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी गेले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवले. मंटूचे नातेवाईक आक्रोश करत आहेत. पुष्पाचं घर 50 मीटर अंतरावरच आहे. मंटूचे कुटुंबीय पुष्पाच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप करत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल कुमार यांनी सांगितलं की संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने तपास केला जात आहे. कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारावर FIR दाखल केला जाईल. घटनास्थळी हतुआ SDPO आनंद मोहन गुप्ता, श्रीपूर ठाण्याचे प्रमुख पप्पू कुमार पोलीस फौजेसह उपस्थित होते. SP स्वर्णप्रभात यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करून तपास केला जाईल असं म्हटलं आहे.